800 व्ह्यूज तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ तुमचे ऑडियन्स कनेक्टेड. तर आता तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. 11,000 व्ह्यूज आहेत. मी याच्यावर मोर सबस्क्रायबर्स आर चुजिंग टू वॉच दिस व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे यूट्यूब या व्हिडिओला जास्त रेकमेंड करत आहे. तुम्हाला शॉक बसेल, माझं पहिलं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागले जवळपास 1.5 वर्ष आणि माझं दुसरं आणि तिसरं चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागला माहिती आहे? माझं दुसरं चॅनल मॉनिटाईज झालं फक्त 25 दिवसामध्ये आणि तिसरं चॅनल मॉनिटाईज झालं 1 महिन्यामध्ये. काय झालं हे पॉसिबल माहिती आहे? त्याच्यामध्ये 5 पॉईंट असे मी शोधून काढले की जे 5 पॉईंट तुम्हाला माहित नाही किंवा कोणालाच माहित नाही की जे 5 पॉईंट कोणते आहेत. आणि मला जवळपास 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी ती 5 मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही ती 5 मुद्दे आणि तुम्हाला प्रूफ सुद्धा देणार आहे, माझ्याजवळ फोन आहे आणि प्रूफ सुद्धा देणार आहे की मी कोणत्या गोष्टी अप्लाय केल्या आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला न स्किप करता तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची आवश्यकता नाही आणि तुमचे चॅनल सुद्धा लवकरात लवकर ग्रो होईल. ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे सेम निशमध्ये काम करा. सगळ्यात अगोदर सेम निशमध्ये म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता हे जे माझं चॅनल आहे हे क्रिएटर संदर्भात आहे, तर मी क्रिएटर संदर्भातच व्हिडिओ बनवणार. मी दुसरे कोणतेही व्हिडिओ बनवणार नाही. दुसरं माझं जे मेन चॅनल आहे त्याच्यावर मी शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ अपलोड करतो, तर त्याच्यावर मी शिक्षक भरती संदर्भातच व्हिडिओ अपलोड करतो. दुसरे कोणतेही व्हिडिओ अपलोड करत नाही. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. चला इथे साईडला बघा किंवा इकडे बघा, हे माझं चॅनल आहे. ठीक आहे, या चॅनलवर मी तुम्हाला काय सांगितलं, सेम निशमध्ये काम केल्याचा किंवा एकाच रिलेटेड टॉपिकवर किंवा फक्त निश बदलायचा नाही. आज ब्लॉग, उद्या कुकिंग, परवा दिवशी एज्युकेशन, असं करायचं नाही. सेम निशमध्ये काम केलं तर फायदा काय होतो बघा. आता हे माझे व्हिडिओज आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एखादा असा व्हिडिओ दिसतोय का की जो शिक्षक भरती संदर्भात किंवा शिक्षक भरतीचा वेगळा आहे, शिक्षक भरतीपेक्षा वेगळा व्हिडिओ आहे? नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही? बघा मी तुम्हाला सांगतो काय आहे. व्हिडिओचे व्ह्यूज बघा किती आहे. मी तुम्हाला व्हिडिओचे व्ह्यूज दाखवतो. तुम्हाला मी इथे मार्क करून सुद्धा दाखवतो. 1 मिनिट. हे बघा, या व्हिडिओला व्ह्यूज किती आहेत ते बघा. या व्हिडिओला व्ह्यूज आहेत 6,900. या व्हिडिओला व्ह्यूज आहेत 5,400. या व्हिडिओला व्ह्यूज आले 11,000. या व्हिडिओला व्ह्यूज आले 3,000. या व्हिडिओला व्ह्यूज आले 5,900. कन्सिस्टन्सी पहा बघा फक्त तुम्ही. सेम निशमध्ये काम केल्यानंतर काय फायदा होतो? यूट्यूब तुम्हाला कसं पुश करतं. 7,000 व्ह्यूज, नंतर इथे 5,900, नंतर इथे 2,000, 3,000 किंवा 3,000 व्ह्यूज, नंतर अजून कोणतं राहिलं इथे बघा. परत व्हिडिओची व्ह्यूज किती आले? 5,900 व्ह्यूज, 8,800 व्ह्यूज, 3,600 व्ह्यूज, 6,800 व्ह्यूज, 6,200 व्ह्यूज. हे काय माहिती आहे? मी तुम्हाला फक्त काय सांगितलं की मी तुम्हाला प्रूफ सुद्धा देणार आहे. हे बंद करतो. मी तुम्हाला प्रूफ सुद्धा देणार आहे. पहिला प्रूफ दिला मी की सेम निशमध्ये काम करा. सेम निशमध्ये जर काम केलं तर यूट्यूबला कळतं की या क्रिएटरची व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे आणि हे कोणत्या लोकांना दाखवायचे. पहिलं कारण काय आलं की लवकरात लवकर तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी काय करायचं. दुसरी टिप. ठीक आहे, दुसरी टिप आहे अपलोड स्ट्रॅटेजी. अपलोड स्ट्रॅटेजी किंवा अपलोड शेड्यूल म्हणू शकता तुम्ही. म्हणजे उदाहरणार्थ अपलोडिंग शेड्यूल जे आहे तुमचं फिक्स असलं पाहिजे. आता तुम्हाला नाही समजत, मी शॉर्टमध्ये आणि सिंपल भाषेमध्ये समजून सांगतो. तुम्ही हे चॅनल बघा, या चॅनलवर व्ह्यूज कमी येत असले तरी सुद्धा मी कन्सिस्टंटली या चॅनलवर व्हिडिओज टाकतोय आणि त्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओज माझे रेग्युलर येतात. म्हणजे एक दिवस सुद्धा मी गॅप देत नाही माझ्या कंटेंटमध्ये. तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्याकडून पॉसिबल होत असेल तर तुम्ही काय करा, डेली एक व्हिडिओ अपलोड करा, लॉंग व्हिडिओ. पण जर तुमच्याकडून पॉसिबल होत नसेल तर तुम्ही 2 दिवसानंतर एक, परत 2 दिवसानंतर एक, परत 2 दिवसानंतर एक, असं शेड्यूल फिक्स करू शकता. पण जे तुम्ही शेड्यूल ठेवलं किंवा तुम्ही जे शेड्यूल ठरवलं पहिल्यापासून स्टार्टिंगला, तर ते शेड्यूल नेहमी फॉलो करा. बाकी तिकडे काही झालं तरी चालतं. मी तुम्हाला दाखवतो, प्रूफ दाखवतो. ठीक आहे, की काय परिणाम होतो जर समजा आपण कंटिन्यू जर समजा काम केलं तर. आता हे बघा, हे माझी व्हिडिओज आहेत, मी तुम्हाला जे दाखवलं ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायची. कोणती गोष्ट बघायची बघा, मी व्हिडिओ कसे अपलोड करतोय. ठीक आहे, माझा व्हिडिओ एक दिवस पण असं नाही की व्हिडिओ येत नाही माझा. ठीक आहे, मी तुम्हाला रेग्युलरिटी दाखवतो माझी. चला ठीक आहे, इथे बघा, इथं 10 दिवसा अगोदर एक व्हिडिओ होता, इथं 10 दिवसामध्ये 9 दिवसा अगोदर एक व्हिडिओ आहे, इथं परत 9 दिवसा अगोदर एक व्हिडिओ आहे, इथं 7 दिवसानंतर, इथं फक्त एक दिवस मी मदत जे दुसरा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळे इथं हे घेतला, परत 7 दिवसानंतर एक व्हिडिओ. ठीक आहे, आता आपण वर जाऊया. अजून रोज व्हिडिओ टाकायचा आहे. ठीक आहे, थोडं वर जाऊया. चला इथे बघा, 6 दिवसानंतर 7 दिवसानंतर, 6 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, 4 दिवसानंतर एक व्हिडिओ, नंतर 3 दिवसानंतर एक व्हिडिओ, नंतर 2 दिवसानंतर एक व्हिडिओ आणि नंतर कालचा एक व्हिडिओ. म्हणजे मी काय करतोय की माझं जे अपलोडिंग शेड्यूल आहे, म्हणजे थोडं काय होतं, यूट्यूबला काय समजते की जर तुमच्या चॅनलमध्ये कन्सिस्टन्सी आहे की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करताय तर तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ जातोय आणि तुमची ऑडियन्स कनेक्टेड राहते, ब्रेक होत नाही.
म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ अपलोड करायचा आणि परत 15 दिवसानंतर भेटायचं किंवा 1 महिन्यानंतर व्हिडिओ टाकायचा, तर त्या ऑडियन्सला कळतच नाही हा कोणाचा व्हिडिओ काय काय नाही. ठीक आहे, हे तर दुसरं रिझन होतं की तुमची जी अपलोड करण्याचं जे शेड्यूल आहे ते फिक्स करून ठेवा की मला व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा, कोणती काही झालं तरी चालतं. एक काम करा, तुमच्याकडून डेली जर पॉसिबल होत नसेल तर फक्त आठवड्यातून एक टाका, पण तुमचं जे शेड्यूल हे बंद करतो. तुमचं जे शेड्यूल आहे ते ठरवून घ्या. दुसरा पॉईंट काय सांगितलं मी, फक्त अपलोड शेड्यूल जे आहे ते तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ब्रेक करायचं नाही, कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला. ठीक आहे, आता तिसरं कारण बघूया. तर आता तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त क्रिएटर याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमचं चॅनल उडू शकतं किंवा तुमचं चॅनल काय म्हणतात त्याला बूस्ट होऊ शकतं लवकरात लवकर. कसं माहिती आहे, आता बघा मला ही गोष्ट समजली आणि मी तीच माझ्या चॅनलवर अपलोड किंवा अप्लाय केली. ठीक आहे, काय झालं मी सांगतो तुम्हाला. टॉपिक सिलेक्शन म्हणजे असं नाही की आज माझं मन झालं मग या टॉपिकवर व्हिडिओ घेतला, आज माझं मन झालं या टॉपिकवर व्हिडिओ घेतला, असं अजिबात करून चालत नाही. यूट्यूबवर कोणत्याही व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे मी तुम्हाला प्रूफ देतो. प्रूफ इथे बघा. आता बघा आलो आपण चॅनलवर. ठीक आहे, आता तुम्हाला यातलं काय बघायचं काय आहे, जी कामाची गोष्ट आहे ती बघायची. ठीक आहे, बघा याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत खूप सारे व्हिडिओज. ठीक आहे, आता या व्हिडिओचं आपल्याला एवढ्या व्हिडिओचं आपल्याला काही घेणं देणं नाही. कोणकोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत ते बघा पहिले. मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघा, या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज आले. ठीक आहे, कोणत्या व्हिडिओवर, या व्हिडिओवर. ओके, आता बघा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओवर व्ह्यूज किती आहे, 9300 व्ह्यूज आहे. कशाबद्दल व्हिडिओ आहे हा, तुम्ही मोबाईल क्रॉस करून बघा. कट ऑफचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, दुसरा व्हिडिओ आहे मेरिटचा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ आहे मेरिट आणि स्कोअरचा व्हिडिओ, आणि नंतर मिडियमनुसार कोणाला संधी असणार आहे कट ऑफ संदर्भात. ठीक आहे, 5800 व्ह्यूज. मग आता मला काय करायला, यातून एक गोष्ट समजून घ्यायची की आपल्या ऑडियन्सला कोणते व्हिडिओ आवडतात, आपल्या ऑडियन्सला कोणते व्हिडिओ आवडतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवतो. ठीक आहे, रिझल्ट कुठं बघायचा, आता मी त्याच्यावर परत एकदा व्हिडिओ बनवला, आता तो चालला का बघा. हे बघा इथे हा माझा कोणता व्हिडिओ आहे, मेरिटचाच व्हिडिओ आहे. कोणता व्हिडिओ आहे हा, मेरिटचा. किती व्ह्यूज आले, 7600 आले. तेवढेच व्ह्यूज, कारण या टॉपिकवर ऑलरेडी माझ्या ऑडियन्सला इंटरेस्ट होता आणि त्याने तो बघितला. ठीक आहे, अजून सांगतो. हे बघा कट ऑफचा व्हिडिओ, अजून एक व्हिडिओ आहे कट ऑफ संदर्भातचा. हे बघा कट ऑफचा व्हिडिओ आहे हा, आणि याला किती व्ह्यूज आहेत, 7100 व्ह्यूज आहेत. म्हणजे आणि विशेष म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो. इथं खालचा व्हिडिओ बघा, 11000 व्ह्यूज आहेत. मी याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता की काही उमेदवार आउट होणार आहे भरतीमधून, आणि तोच व्हिडिओ नव्या पद्धतीने बनवला मी. सेम कॉपी नाही करायचा, नवीन फॉर्मॅटमध्ये त्याला व्यवस्थितपणे त्याच्यावर जास्त स्टडी करायचा आणि चांगला व्हिडिओ अजून बनवायचा. तर त्याला किती व्ह्यूज आले, 11000 व्ह्यूज आले. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळते की तुमचं चॅनल बूस्ट कसं होतं. तर तुमचं चॅनल बूस्ट असं होतं. आता याला आपलं काम झालं, याला बंद करूया. ठीक आहे, तर तुम्हाला एक कळालं टॉपिक सिलेक्शन किती महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ बनवून तुम्हाला समजणार नाही. तुमच्या चॅनलवर काय करा, तुमचे जे चॅनलमधले व्हिडिओज आहेत 20-30 व्हिडिओज, तुम्ही म्हणाल की सर आमच्या याच्यावर एवढे व्हिडिओ नाही आले, व्ह्यूज नाही आले, तरीसुद्धा तुमच्या व्हिडिओवर 10, 20, 30, 25, 40 व्ह्यूज येत असतील, पण एखादा व्हिडिओ असा असेल ज्याच्यावर 70, 80 किंवा 100 व्ह्यूज आले असतील. मग तो कोणता व्हिडिओ होता, असे 3-4 व्हिडिओ बाजूला काढा आणि त्या टॉपिकवर परत व्हिडिओ एकदा नव्या पद्धतीनं अजून चांगलं स्टडी करा, अजून रिसर्च करा आणि त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा. त्याच्यावर व्ह्यूज येण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, तिसरं सांगितलं मी तुम्हाला टॉपिक सिलेक्शन. ज्या टॉपिकवर व्ह्यूज येतात त्या टॉपिकवर व्हिडिओ बनायला सुरुवात करा. पुढचं जे आहे आता आहे ट्रिक नंबर 4. चौथा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो आहे थंबनेल स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणसाल थंबनेल स्ट्रॅटेजी काय असते. थंबनेल स्ट्रॅटेजी म्हणजे काही समजतच नाही थंबनेल स्ट्रॅटेजी कशी ठेवायची. तू म्हणता आमच्या थंबनेलवर कोणी क्लिक करत नाही, लोक बघत नाही. लोक बघतात, केव्हा बघतात सांगतो मी तुम्हाला. तुमचं चॅनल नवं आहे त्याच्यामुळे लोक नाही बघत. ठीक आहे, पण एकदा तुमचं चॅनल जुनं झालं तर लोक तुमचं चॅनल सुद्धा बघतात. ठीक आहे, पण त्यासाठी करावं का लागते ते सांगतो मी तुम्हाला. आपण काय करतो, वारंवार थंबनेल बदला, चालत नाही व्हिडिओ थंबनेल बदला, चालत नाही व्हिडिओ थंबनेल बदला, CTR कमी येतोय व्हिडिओ थंबनेल बदला. तसं नाही करायचं. काय करायचं सांगतो मी तुम्हाला. आता बघा मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी प्रूफ देणार आहे सगळे. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करा. आता हे सगळे व्हिडिओ दिसत आहेत तुम्हाला एक पॅटर्न समजला का. पॅटर्न काय आहे, एक मी तुम्हाला व्हिडिओ उघडून दाखवतो. हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये माझा फोटो कुठं आहे बघा. एका साईडला फोटो आहे आणि एका साईडला टेक्स्ट आहे. ठीक आहे, माझा सेम फोटो आहे तोच. म्हणजे एखाद्या वेळेस ऑडियन्स समोर माझा व्हिडिओ गेला तर ऑडियन्सला लगेच कळते की यांचा व्हिडिओ आहे, या क्रिएटरचा व्हिडिओ किंवा आपण या सरांचा व्हिडिओ बघतो तर हा व्हिडिओ आलेला आहे, त्यांना लगेच समजतं. दुसरा बघा, दुसरा व्हिडिओ माझा फोटो तोच, म्हणजे माझ्या थंबनेल बनवायची स्ट्रॅटेजी जी आहे फोटो
टेक्स्ट आणि स्टाईल जी आहे जशी तशी ठेवतो मी, फक्त त्यातला टेक्स्ट बदलतं किंवा डिझाईन बदलते, बाकी सेम टू सेम फॉर्मॅट बघा. तुम्हाला जिथून सगळे जे व्हिडिओ दिसत आहेत तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे थंबनेल बघा तुम्ही. सगळ्या व्हिडिओचे थंबनेल वेगळे आहे, पण त्याच्यामध्ये काही ना काही साम्य आहे. म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं आहे किंवा पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की माझा जो फोटो वापरतो मी तो सेम आहे आणि जे कंटेंट आहे किंवा टेक्स्ट एका साईडला ठेवतो मी आणि माझी थंबनेल बनवायची स्ट्रॅटेजी सेम पॅटर्न ठेवतो मी, जेणेकरून माझ्या ऑडियन्सला लवकर कळतं की हा व्हिडिओ माझा आहे. त्याच्यामुळे ऑडियन्स जी आहे लवकर क्लिक करते. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. स्टार्टिंगला तुमचं चॅनल लहान आहे, हे बंद करतो. स्टार्टिंगला तुमचं चॅनल लहान असेल तर स्टार्टिंगला होतं किंवा आपल्या व्हिडिओला काय होते CTR कमी असतो, 2%, 3%, 1% असा CTR येतो, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ जास्त येत नाही. पण तुम्ही काय करा, रेग्युलरपणा ठेवा आणि थंबनेल एका स्टाईलचा बनवायला सुरुवात करा. स्टार्टिंगला लोक नाही बघणार, पण एकदा लोकांना सवय लागली किंवा एकदा लोकांना तुमचं कंटेंट आवडू लागलं तर तुमचा व्हिडिओ आल्यानंतर ते नक्की क्लिक करतात. ठीक आहे, आणि आता सगळेच शेवटचा जो टॉपिक आहे किंवा शेवटचा मुद्दा जो आहे तो 5वा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी कोणीही डावलू शकत नाही, ती आहे स्ट्रॉंग आणि एंगेजिंग कंटेंट. तुम्हाला माहिती आहे यूट्यूब कोणत्या व्हिडिओला जास्त पुश करतं? ज्या व्हिडिओचा वॉच टाइम जास्त असला त्या व्हिडिओला यूट्यूब नेहमी पुश करतं. तुम्हाला बघायचं असेल रिझल्ट दाखवतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला फक्त इथं 2 व्हिडिओ दाखवणार आहे. ठीक आहे, इथे बघा माझा आत्ताचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. जस्ट आता एक अपडेट आली होती, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओवर व्ह्यूज किती आहेत बघा. हा व्हिडिओ उघडू आपण. या व्हिडिओवर व्ह्यूज किती आहेत? या व्हिडिओवर व्ह्यूज आहेत 3600. किती व्ह्यूज आले? 3600. ठीक आहे, आता याचा वॉच टाईम बघा तुम्ही खाली. सगळ्यात शेवटी वॉच टाईम असतो, म्हणजे किती वेळ हा व्हिडिओ बघितला लोकांनी, तिथे वॉच टाईम आहे 2 मिनिटं 50 सेकंद. म्हणून या व्हिडिओला यूट्यूबनं 3 नंबरवर ठेवलं, जास्त व्हिडिओला जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं नाही. ठीक आहे, आता हे का झालं असेल? काय वाटतं तुम्हाला, काय कारण असेल याच्या मागचं की बहुत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला नाही? कारण की या व्हिडिओचं कंटेंट जे आहे यूट्यूबला तेवढं फारसं चांगलं वाटलं नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा कमी पुश झाला. ठीक आहे, इथे बघा तुम्ही यूट्यूब रेकमेंडेशन, नोटिफिकेशन किंवा यूट्यूब सर्चमधून थोडे कमी व्ह्यूज झाले. ओके, आता आपण दुसरा व्हिडिओ उघडून बघूया की ज्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं यूट्यूबनं. तर का पोहोचवलं त्याच्या मागचं कारण सांगतो. ठीक आहे, थोडं खाली येऊया. कोणता एखादा व्हिडिओ ज्याच्यावर यूट्यूबने जास्तीत जास्त लोकांना दाखवला? 1 मिनिटं. हा व्हिडिओ आहे एक. या व्हिडिओला आपण उघडून बघूया. हां, या व्हिडिओला उघडून बघूया. हा व्हिडिओ बघा. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, जी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नाही केली, काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये रँक किती आहे? 2 नंबरवर रँकवर आहे. व्ह्यूज किती आहे? 8800. 10200 म्हणजे 10% CTR यायचा. CTR चांगला आहे आणि ॲव्हरेज ड्युरेशन 4 मिनिटं 36 सेकंद आहे. म्हणजे तवा 2.5 मिनिटं बघितला तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ किती वेळ बघू राहिले लोक? 4.5 मिनिटाच्या समोर हा व्हिडिओ बघू राहिले. मग याच्यामध्ये असं काय होतं? तर याच्यामध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये सगळे ग्रीन असतील. तर बघा इथे 8800 लोकांनी बघितला हा, आणि इथं खाली वर काय लिहिलेलं माहिती आहे? इथे वर लिहिलेलं आहे की व्ह्यूज आर अप 24%. मोर सबस्क्रायबर्स आर चूजिंग टू वॉच दिस व्हिडिओ अँड दे आर वॉचिंग लॉंगर दॅन युज्युअल, हेल्पिंग टू इन्क्रीज इट्स रीच ऑन यूट्यूब रेकमेंडेशन. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की यूट्यूबला तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी 24% व्ह्यूअर्स असे आहेत की ज्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला, जास्तीत जास्त सबस्क्रायबरना हा व्हिडिओ तुमचा बघितला आणि त्याच्यामुळेच, आणि एवढंच नाही फक्त बघितला तर ते जास्त वेळ सुद्धा या व्हिडिओला बघत आहेत, त्याच्यामुळे यूट्यूब या व्हिडिओला जास्त रेकमेंड करत आहे, जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ठीक आहे, आणि इथे बघा यूट्यूब रेकमेंडेशन, यूट्यूब सर्च आणि नोटिफिकेशनमधून व्ह्यूज आहेत. कळालं कारण काय आहे? मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या होत्या. ठीक आहे, मी आता याला बंद करतो. तर अशा गोष्टींना फक्त तुम्हाला 5 गोष्टी करायच्या आहेत. या 5 गोष्टी जर केल्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही इथपर्यंत बघितला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर खरोखर व्हिडिओ बनवायला, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला खूप मेहनत घेतली या व्हिडिओसाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकलाच नसेल आतापर्यंत, अशा पद्धतीचं कंटेंट व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला तर लाईक तर कराच, पण सोबत तुम्हाला इथं सांगून देतो कोणते टॉपिक आहेत, 5 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहे लवकर चॅनल ग्रो करण्यासाठी. तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळू शकतो. सेम निशमध्ये काम करा. नंतर 2 अपलोड शेड्यूल फिक्स ठेवा. नंतर 3 टॉपिक सिलेक्शन व्यवस्थित असलं पाहिजे. नंतर थंबनेल स्ट्रॅटेजी जवळपास तुमची जी आहे ती वेगळी असली पाहिजे. आणि नंतर आहे स्ट्रॉंग आणि एंगेजिंग कंटेंट. तुमचं कंटेंट चांगलं आहे तर तुम्हाला चॅलेंज नाही आहे, तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणारच, किंवा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणारच. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, कोणत्या गोष्टी नाही, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.